हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी आम्ही मस्त निघालो आहोत फिरायला. तर उन्नतीच्या स्कूलमध्ये पिकनिक आहे. पण आपल्या मुलांसोबत आईला पण ही पिकनिक एन्जॉय करता यावी म्हणून प्रियंका मॅमने खूप छान संकल्पना इथे केली आहे. तर आता आम्ही आमच्या मुलांसोबत निघालो आहोत आणि पिकनिकचा पॉइंट पण खूप छान निवडलेला आहे. बसवंत हनीबी पार्क येथे आम्ही आता चाललेलो आहोत आणि मस्त फुल मस्ती धमाल आम्ही आज करणार आहोत. उगवलेला हा सूर्य फक्त तुमच्या सर्वांसाठी आहे. सर्व मनातल्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. अशी ही सुंदर सकाळ रोजच तुमच्या जीवनामध्ये यावी. राम सिया सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हाय एव्हरीवन. तर आज उन्नतीच्या स्कूलमध्ये पिकनिक आहे. तर आम्ही पिकनिकसाठी पिंपळगाव बसमध्ये तिथे हनीबी पार्क आहे तर तिथे आलेलो आहोत. तर मस्त आणि फुल आता एन्जॉय करतोय आम्ही आता. आणि आता आम्ही नाश्त्यासाठी निघालोय. तर आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय आणि नाश्त्यामध्ये इडली वडा आणि चटणी आणि त्यासोबत स्वीटमध्ये छान बालुशाही आहे आणि ती पण इडली आहे. खूप टेस्टी नाश्ता आहे. तर आता आम्ही सर्वजण मस्त एन्जॉय करतोय आणि नाश्ता करतो. प्रियंका मॅम आणि सरांनी खूप छान अरेंजमेंट केली होती. तर सर्वप्रथम गेल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि नाश्त्याचे मेनू तर छानच होते आणि त्यासोबत नाश्ता अगदी टेस्टी होता. वेगवेगळे प्रकार आहे ते सगळे आपण इथे दाखवलेले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग स्पर्धा घेतो दरवर्षीप्रमाणे. यंदा पण आपण गाय आणि त्याचं वासरू अशी ड्रॉइंग स्पर्धा घेतली होती. तर या साईडला सगळे ड्रॉइंग्स वगैरे लावलेले आहे आणि या साईडला सगळे बैलांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची माहिती लावली. यापुढे आदर्श गाव कसं असायला हवं याची प्रतिकृती आज आपण बघणार आहोत. गाव समृद्ध असेल तर देश समृद्ध होईल ही खूप मोठी विचारधारा आहे. पण ही विचारधारा आपण प्रत्येकाने मनामध्ये आणली तर आपलं गाव हे नक्की आदर्श बनेल. खेड्यापाड्यांचा विकास झाला तर आपल्या भारताचाही विकास होईल. आदर्श गावाची खूप सुंदर अशी संकल्पना केली आहे आणि असा इतका सुंदर प्रोजेक्ट बनवलाय त्यांनी की आपण आपल्या मुलांना इथे गेल्यानंतर सांगू शकतो की गावामध्ये
कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात आणि आपण आपलं गाव हे आदर्श कसं बनवू शकतो. पाचेगाव 2 गावांचा फरक दाखवला. एका गावाने पाणी अडवलेलं आणि एका गावाने अडवलेलं नाही. दोघी डोंगरावर सेम प्रमाणात पाऊस पडतो. एका गावाचं पाणी पूर्ण वेस्टेज होऊन जातं आणि एका गावाचं पाणी पूर्ण आडत जिरत येतंय. आता लाईव्ह पावसाळा सुरू होईल, तुम्ही फरक बघा. पडतो. एका गावाचं पाणी वेस्टेज जातं, एका गावाचं पूर्ण पाणी आडत येते. त्या गावाला जर आपण बघितलं तर फक्त 4च महिने पाणी वापरू शकतं. ह्या गावाला जर बघितलं तर आपण 12 महिने वापरू शकतो. त्या गावाला 12 महिने पाणी कसं वापरू शकतो, कोणी सांगू शकतं का? पावसाळा 4 महिने वापरू शकता, राहिले 8 महिने. 4 महिने नदी डॅम मध्ये वापरू शकता, शेवटचे राहिले 4 महिने. जमिनीमध्ये पाणी मुरलेलं आहे ते विहिरींना पाण्याची पातळी वाढून तेही 4 महिने पुरू शकता. असं 12 महिने पाणी सर्क्युलेशन या गावाला चालू असतं. तसं त्यांचं कसं आहे, ज्या वेळेस पाऊस पडेल त्याच वेळेस शेती करता येऊ शकते. इतर वेळेस त्यांची शेती पूर्णपणे ओसाड पडते. आता पावसाळा बंद होईल तो पण फरक बघा. आता पावसाळा बंद झालाय, त्यांना जर शेती करायची असेल तर त्यांच्याकडे पुरेसं पाणी स्टोअर नाही आहे आणि यांना जर शेती करायची असेल तर यांचं पूर्ण पाणी स्टोअर आहे. आता वरच्या पावसावरती त्यांची 4 महिने काढले गेले, फक्त 8 महिने काढायचे. नदी डॅममध्ये 4 महिने आणि शेवटचे 4 महिने जमिनीमध्ये पाणी मुरलेलं आहे त्याच्यात 4 महिने निघणार आहे. म्हणजे आता त्यांच्या लक्षात येईल की आपण जर असा उपक्रम केला असता, डॅम वगैरे माती सिमेंट नाला बांध वगैरे आपण जर केला तर आपली पण शेती वगैरे अशी राहिली असती. आपल्याला स्वतःला पण वाटेल की असा प्रोजेक्ट जर आपण स्वतःच्या गावात जर केला, पूर्ण एक गाव मिळून, तर आपलं एक आदर्श गाव तेव्हाच घडेल. आणि हे काल्पनिक गावाचं मॉडेल केलेले. आता बऱ्याचशांना प्रश्न असेल की असं गाव कुठे, असं गाव कुठे नाही, एक काल्पनिक गावाचं मॉडेल केलेलं. एक आदर्श गाव कसं असायला पाहिजे आणि खेडेगावाची संकल्पना कशी असायला पाहिजे ते आपण इथं थोडक्यात दाखवलेलं. म्हणजे गाव समृद्ध तर देश समृद्ध. देश समृद्ध करायला पहिले गावापासून सुरुवात करावं लागेल. प्रत्येक खेडेपाडे वगैरे असेल ते जर चांगल्या पद्धतीने केले तर देशाचा विकास होऊ शकतो. फर्स्ट एक मॅजिक माइंड चाइल्ड विथ मॉम अशी ट्रिप घेऊन आले. सो आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्यात. मॅजिक माइंड फक्त चिल्ड्रनचेच नाही तर मॉमचे विचार करतं, हे तुम्हाला माहितीच आहे. कारण आपल्या मुलांसोबत आपल्या मॉम्स पुन्हा वर्षभर खूप मजा करतात. आय थिंक सो असं तुम्हालाही वाटत असावं, हो की नाही? आता मगाशी बसमध्ये बसल्यानंतर एक मदर अशी बोलली, जी सिनियर केजीची मदर आहे, पण ती म्हटली की अजून 1 वर्ष पाहिजे होता की अजून जास्त मजा करायला मिळाली असती. ही आमची अचिव्हमेंट आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात. म्हणजे प्ले ग्रुपच्या पेरेंट्सला 4 वर्ष आहेत, मग ज्युनियर केजी, बट प्ले ग्रुप पेरेंट्स विल एन्जॉय फॉर 4 years. So don't go anywhere. Stay with us. Live the magic minds also till senior KG. ओके. सो आपण जो पिढ्यांना पिकनिकला आणलं जातं, सिनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, बट ते मुलं येतात, बघून जातात आणि घरी हार्डली 5% गोष्टी सांगतात. पण आजची टीम आपली वेगळी आहे की मॉम्सला आपण सोबत आणलेलं आहे. सोबत तुम्हाला काय वाटलं ते तुम्हाला सांगायचं की आपण मुलांसोबत आल्यामुळे कुठल्या गोष्टी बघता आल्या, तुम्हाला घरी जाऊन त्यांना कुठल्या गोष्टी रिमाइंड करता येतील की आपण तिथे हे बघितलं होतं, ते असं होतं. जसं आपण सेवर गाव बघितलं की एक आदर्श गाव कसं असावं, म्हणजे असं गाव अस्तित्वात नाहीये, बट इन फ्युचर जर का आपल्या डोक्यात अशी कन्सेप्ट असेल की असं गाव असायला हवं आणि जर का तो थॉट आपण मुलांच्या डोक्यात आतापासून फीड केला तर त्यांनाही कळेल की क्लीनलीनेस काय असतं, एक आयडियल इमेज काय असते आणि असं गाव असतं, तर तो मुलगा नक्की आपल्या फॅमिलीचे विचार करू शकतो की नाही, आणि आपण आपलं घराचं छान ठेवू म्हणजे आपली कॉलनी छान राहील, म्हणजे आपला एरिया छान राहील. म्हणजे यातून छोट्या विचारातून मोठा विचार साकार होऊ शकतो.
तर मुलांसाठी गेम झोन आहे. तर गेम झोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. तर मुलांनी छान मस्त एन्जॉय केला गेम खेळून. गेम झोन मध्ये खूप साऱ्या गेम्स होत्या. तर मुलांनी गेम खेळून फार एन्जॉय मस्ती धमाल केली आणि त्यासोबत त्यांच्या मम्मीनी पण गेम खेळली. तर खूप भारी वाटलं आम्हाला पण. तर आजचा दिवस आम्हाला खूप छान गेलाय आणि हा दिवस आमच्यासाठी स्पेशल असणार आहे, कारण हा दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. अविस्मरणीय हा दिवस आमच्यासाठी ठरला आहे. आम्ही सर्व फ्रेंड, सर्व टीचर स्टाफ्स आणि प्रिन्सिपल मॅम आम्ही सर्वांनी गेम खेळलो. जर आम्ही फॅमिली सोबत आलो असतो तर मला तर असं वाटतंय की आम्ही एवढा एन्जॉय नसता केला आणि एवढी धमाल पण नसती केली. पिंपळगाव बसवंत साकारला गेलेलो बसवंत महर्षी उद्यान याविषयी मधमाशांविषयी बरंच काही आपल्याला माहिती नसती, तरी ते आम्हाला पूर्ण माहिती मिळाली आणि त्यासोबत आधुनिक पद्धतीने मध कसं काढायचं ते पण इथे सांगितले. पूर्वीच्या काळी काय करायचे की अग्नीचा धूर करायचे आणि त्या पोळ्याचे तिथे ठेवल्यानंतर त्यातल्या मधमाशा मरून जायच्या आणि त्यानंतर त्यातला मध काढला जायचा. पण आता काय करायचे, आधुनिक पद्धतीचा वापर करून इथे मधमाशांना कुठलीही इजा न होता इथे मध काढला जातो आणि तो कसा काढायचा तर इथे आम्हाला खूप सविस्तर माहिती दिली आणि त्याच पद्धतीने आम्ही इथे मधमाशांचा ट्रे जो होता तो आम्ही हातात घेतला आणि इथे ओरिजिनल आम्हाला मध मिळाला तर आम्ही तो घेतला पण. खूप छान असा मध आहे. त्यानंतर आम्ही आलो आहोत बनी विलेजला. तर इथे खूप सारे असे सेल्फी पॉइंट आहेत आणि खूप सारे फोटो पण आम्ही इथे क्लिक केलेत आणि इथे छोटे छोटे रॅबिट. आमचं सर्व बघून झाल्यानंतर आम्ही गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. मेनू छान होते आणि त्यासोबत टेस्ट एकदम मस्त होती. आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि स्पेशल थँक्स मी प्रियंका मॅमला देईल आणि त्यासोबत सर्व टीचर स्टाफ्स
आणि संपूर्ण मॅजिक माइंड टीमला स्पेशल सपोर्ट करणारे सर यांना मी स्पेशल थँक्स देईल. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर परत भेटू या अशाच छानच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.